सर आजच निर्णय अंतिम होऊ शकतो की उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार पुन्हा बैठक होऊ शकते असं वाटतं तुम्हाला? बघा, शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सातत्यानं 23 जागा लढत आलो महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना माहिती. आता कोणी काही म्हणत असलं तरी सत्य आहे, अनेक वर्षाचं, 30-35 वर्षाचं. ते सत्य तुम्ही नाकारू शकत नाही की शिवसेनेनं 18 जागा लोकसभेच्या 2019ला जिंकल्या होत्या. जिंकून आलेली व्यक्तीने जरी पक्षांतर केलं असलं तरी मतदार पक्षांतर करत नाहीत. ज्याने आम्हाला लाखोंच्या संख्येनं मतदान केलेलं आहे तो एखाद्या गटात सामील होत नाही, ते मतदान शिवसेनेचं असतं. त्याच्यामुळे 18 जागा तर आमच्या पक्क्या आहेत, जे आम्ही जिंकलो. संभाजीनगरची आमची जागा चंद्रकांत खैरे तिथे मागच्या वेळेला लढले आणि फार थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला. तर 23 जागा आम्ही असं मानतो की आम्ही 23 जागांवर लढतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई ठाण्याच्या जागा आहेत. बरोबर आहे, मुंबई हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला. पण काही जरी असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रपणे महाराष्ट्रातील निवडणुका लढतील. कारण आम्हाला सगळ्यांना या देशात ज्या प्रकारची राजवट सुरू आहे, हुकुमशाही, त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे खुनी, दरोडेखोर, बलात्कारी यांना खुलं समर्थन देणारी आणि त्यांच्यासाठी न्यायव्यवस्था वाकवणारी, आपण काल बिल्किस बानो प्रकरण पाहिलं असेल सर्वोच्च न्यायालयानं. अशा सरकारला या देशात आणि राज्यात राहू द्यायचं का, हा आमचा सगळ्यांपुढला महत्त्वाचा विषय आहे आणि जनतेपुढला विषय आहे. त्याच्यामुळे समर्थ पर्याय आम्ही हा देत आहोत आणि आम्ही एकत्र लढू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.